नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नवरात्र विशेष या मालिकेत आकाशवाणीतील नवदुर्गा यामध्ये आज ऐकणार आहोत राजश्रीताई सोहोनी यांची मुलाखत. ऐकूया. नमस्कार. नमस्कार. नमस्कार राजश्रीताई. नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीतल्या नवदुर्गा या उपक्रमामध्ये स्वयंपूर्णा या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते. धन्यवाद. तुम्हाला इथे बोलवण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण नवदुर्गा म्हटलं की आपल्यासमोर खूप असे हात घेतलेली देवी असा एक इमेज आपल्यासमोर तयार झालेली असते. पण काही वेळेला असं असतं की आपण जरी आपल्याला एवढे हात प्रत्यक्ष दिसत नसले तरी सुद्धा आपण अशा वेगवेगळ्या आघाड्यांवरती लढत असतो. आणि आकाशवाणीच्या सारख्या माध्यमातनं जेव्हा काम करताना तुम्ही लोकांसमोर आवाजाच्या माध्यमातनं पोहोचत असता, तर या माध्यमाचं काम करताना काय काय करावं लागतं? कारण शेवटी या सगळ्याचं कुठेतरी आपल्या श्रोत्यांना माहिती असतं, पण ते तुमच्याकडनं जाणून घेणं हे जास्त छान ऐकायला वाटेल. तर या माध्यमामध्ये आल्याबद्दल पुन्हा एकदा स्वागत करते. आणि पहिल्यांदा मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की पुण्यामधनच आकाशवाणीची तुमची सुरुवात झाली का त्याही आधी तुम्ही आकाशवाणीशी कुठे जोडला गेला होता? नाही, आकाशवाणीची मी तशी लहानपणापासून जोडले गेले असं म्हणता येईल, कारण ऐकत होतेच मी लहानपणापासून. बरोबर. पण मी काम करायला लागले ती लग्नानंतर आणि पुण्यामध्ये आल्यानंतर. बर. तर खरं सांगायचं तर असं झालं की ह्याच्या मागे माझी आई आहे प्रेरणास्थान. कारण आई माझी शिक्षिका होती आणि लहानपणापासून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ती भाग घ्यायला लावायची आणि मला स्वतःला लेखन, गायन, निवेदन या सगळ्याची खूप आवड होती. आणि आईला असं वाटायचं की आकाशवाणी हे क्षेत्र माझ्यासाठी अगदी योग्य आहे, वाव मिळण्यासाठी. आणि तिचा आग्रह होता की मी इथे काम करावं. आणि जेव्हा व्हॉइस टेस्ट होती आकाशवाणीतली तेव्हा आईनेच मला हे फोन करून सांगितलं की अशी अशी आहे आणि तू त्याच्यामध्ये जा. बरोबर. आणि मग मी परीक्षा दिली आणि मग माझं सिलेक्शन झालं. अशा पद्धतीने आईच्या प्रोत्साहनामुळे मी आकाशवाणीमध्ये आले. बरोबर. आणि माझ्या मिस्टरांच्या पाठिंब्यामुळे मी इथे काम करत राहिले. अगदी बरोबर. कारण या सगळ्यामध्ये म्हणजे पुढे आपण बोलूच याविषयी, पण आता तुम्ही म्हणताय तसं की जेव्हा माहेरी आपण असतो तेव्हा आई वडिलांचा पूर्ण सपोर्ट आपल्याला असतो की तुला जे काही आवडतंय ते तू कर, त्या क्षेत्रात तुला करिअर करायचंय. तर अर्थात हे आजकालच्या मुलींना लागू नाही, कारण आजकाल माध्यमांमुळे आपल्या जेव्हा लहानपणी या सगळ्या गोष्टी आपल्याला कळायच्या नाही म्हणण्यापेक्षा त्या आपल्या समोर येत नव्हत्या. आणि तेव्हा अशी एक गोष्ट होती की आपल्याला माहित नव्हतं की आपण कुठे करिअर करायचंय किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये आपल्याला जायचंय. अशा अनेक गोष्टी आपल्यापासून वंचित होत्या म्हणायला हरकत नाही. या आजकालच्या पिढीला त्या सहज उपलब्ध होतात माध्यमांमुळे. त्यामुळे अशा क्षेत्रामध्ये काम करायला आपल्याला आई वडिलांनी प्रोत्साहन देणं आणि तुम्ही म्हणताय तसं पुढे आल्यावर सासरी तुमच्या घरातल्यांनी स्पेशली मिस्टरांनी याला पाठिंबा देणं हे खूप छान आहे. छान वाटलं ऐकून की अशा पद्धतीने आपल्याला घरातनं सपोर्ट मिळणं फार महत्वाचं असतं. मी जेव्हा काम करायला लागले तेव्हा माझी मुलं खूप लहान होती. बरोबर आहे. घरातून असं पाठिंबा मला मिळणं फार आवश्यक. तर मला असं वाटतं प्रत्येकीमध्ये काही कलागुण असतात. भूक असते की बाहेर जाऊन तिने काहीतरी केलं पाहिजे. आणि घरासाठी करणं हे स्त्रीचं कर्तव्य आहेच आहे. तसं बाहेर तिला काही करायला मिळणं तिचा हक्क आहे. बरोबर आहे. आणि घरच्यांनी द्यावा पाठिंबा आणि मला मिळाला. आणि जसं जसं स्त्री प्रगल्भ होत गेली, म्हणजे आपण पूर्वीच्या सगळ्या स्त्रियांमधनं बघत आलो तर खरं तर पूर्वीच्या स्त्रियांमध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा काय म्हणू आपण, म्हणजे हुशार होत्याच त्या, पण त्यांना कुठेतरी बाहेर व्यक्त होण्यासाठी माध्यम नसल्यामुळे त्या थोड्याशा मागे राहिल्या. पण अशी जेव्हा आपल्या वेळेला या सगळ्या गोष्टी पुढे आल्या आणि ही सगळी आपल्याला माध्यम मिळत गेली आणि तुमच्यासारख्या ज्या महिला नवदुर्गा म्हणून ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतायत की त्या प्रत्येक आघाडीवरती लढताना आकाशवाणी सारख्या माध्यमात पुढे आल्या, हे खूप छान झालं. कारण त्याच्यामुळे तुमच्याही कलागुणांना वाव मिळाला आणि अशा वेगवेगळ्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाल्या. तर या सगळ्यामध्ये आकाशवाणीत काम करत असताना तुम्हाला आकाशवाणीबद्दल जो एक आपुलकी
तिथे काम करायला मिळालं म्हणून तुम्हाला काय वाटलं वेगळा असं तुम्हाला म्हणजे एक आपण म्हणतो ना की माझ्या समोर हे हे उद्दिष्ट होतं आणि ते आता मला करायला मिळतंय. त्यात तुम्हाला त्याचा त्रास झाला की आनंद वाटला या दोन्ही गोष्टीतलं काय तुमच्या बाबतीत घडलं? नाही, मी सांगितलं तसं लहानपणापासून मी आकाशवाणी ऐकत होते, आकाशवाणी प्रेमी होते आणि म्हणायला अजूनही हरकत आहे. आहे, बरोबर आहे. आणि आवडत्या क्षेत्रामध्ये आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करायला मिळणं मला असं वाटतं खूप भाग्याची गोष्ट गोष्ट आहे, असते. खरंय खरंय. आणि ती घडली माझ्या बाबतीमध्ये, त्यामुळे मला त्याचा खूप आनंद वाटला आणि मग त्यातले बारकावे मी हळूहळू शिकत गेले. बरोबर आहे. म्हणजे माहिती, ज्ञान आणि मनोरंजन हे जसं आकाशवाणीचं ब्रीद श्रोत्यांसाठी आहे, बरोबर तसं ते तिथे काम करणाऱ्यांसाठी सुद्धा आहे आणि हे सगळं आपल्याला तिथेही मिळत जातं, शिकायला आम्हालाही मिळतं मिळत तिथे. जातं. आणि हे करत असताना तुम्ही त्यातलं आता काही वेगळेपणा म्हणजे समजा आकाशवाणीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं सादरीकरण होत असतं, तर त्याच्यामध्ये आपण या क्षेत्रामध्ये आपलं काहीतरी ठसा उमटवावा असं तुम्हाला काही वाटलं की असं काही तुम्ही काम करत आहात का? हो, म्हणजे मी आधी ट्रान्समिशन केलं, स्टुडिओ सांभाळणं अच्छा. स्टुडिओ. तर ते सुद्धा एक वेगळं स्किल आहे. त्या वेळा सांभाळायच्या, बरोबर. स्पॉट्स लावायचे, सेकंदाचे हिशोब असतात. बरोबर. की आपल्याला ते सुद्धा एक आयुष्यामध्ये आपल्याला एक धडा मिळतो. किती छोट्या ह्याच्यामध्ये 17 सेकंदामध्ये एक प्रोमो काय करा. हा हा. तर तिथे एक वेगळं स्किल आहे. आणि नंतर मग मी जेव्हा प्रोडक्शनकडे वळले, वनिता मंडळ सारखा कार्यक्रम मी करायला जेव्हा लागले, बर. तेव्हा तर खूपच गोष्टी मला शिकायला मिळाल्या. म्हणजे मुलाखती घेणं, अच्छा. मुलाखती कशा घ्याव्यात, त्याची सुरुवात बरोबर. कशी करावी, एखादं रूपक असेल त्याची मांडणी कशी असावी, बरोबर. कथा असेल, कविता वाचन असेल, हे कार्यक्रम कसे सजवायचे, हे सगळं मी वनिता मंडळ मधून म्हणजे शिकले. ते जास्तीत जास्त पद्धतीने तुम्ही चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्हाला या सगळ्याचा अभ्यास करणं फार महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही म्हणजे कविता वाचन असेल तर त्या वेगळ्या धाटणीच्या असणार प्रत्येक वेळेला, किंवा तुम्ही एखादं नाटक समोर मांडत असाल तर त्यातली पात्र वेगवेगळी असणार आहेत. अशा सगळ्या पद्धतीचं जेव्हा तुम्ही काम करत असता तेव्हा तुम्हाला मनाने म्हणजे तुम्ही या सगळ्यामध्ये असणंही गरजेचं आहे. तर हा आकाशवाणीतला अनुभव तुम्हाला कसा वाटतो? हा मला खूप छान वाटतो अनुभव, कारण विषयांचं खूप वैविध्य असतं. म्हणजे एखादी सायंटिस्ट असेल, एखादी अगदी परसबाग फुलवणारी महिला असेल, एखादी नृत्यांगना असेल, असे वेगवेगळ्या महिलांचा इंटरव्ह्यू घेण्याची वेळ तुमच्यावरती येते. बरोबर. प्रत्येक क्षेत्रातली प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित असते असं नाही, ती माहिती करून घेणं गरजेचं पडतं. त्या बरोबर. विषयाचा त्यावेळी तुम्ही अभ्यास करता आणि त्या अभ्यासामधून तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. बरोबर. मला आता उदाहरण सांगायला आवडेल की मानसोपचार तज्ञांच्या मी ओळीने 3 अशा मुलाखती घेतल्या होत्या. इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी असेल, स्किझोफ्रेनिया असेल. तर या आजारांविषयी फक्त हे शब्द मी ऐकलेले होते. आणि आजकालचं जे आयुष्य इतकं धकाधकीचं आणि तणावग्रस्त आहे, प्रत्यक्षामध्ये आजकालचे जे युवक युवती आहेत, तरुण वर्ग आहे, यांना कुठल्या प्रकारच्या मानसिक ताणातनं जावं लागतं. तर त्या अभ्यासातून, त्यांच्याशी बोलण्यातून मला स्वतःला सुद्धा एक खूप ज्ञान याचं मिळालं. बरोबर आहे की याच्यामध्ये आपणही डेव्हलप होत जातो की आपल्याला आयुष्य जगत असताना कुठल्या गोष्टी करायला पाहिजेत, कुठल्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत, किंवा हे करत असताना आपण आपल्या बरोबरही अजूनही लोकांना त्याच्यात सामावून घेऊ शकतो. हाही एक वेगळा अनुभव तुम्हाला इथे आला असं म्हणायला हरकत झाला. नाही. आणि आपण नेहमी असं म्हणतो ना की आपल्या घरामध्ये मुलं असतात, तरुण, आपल्याला असं वाटतं की आपण लहान होतो, युवक होतो, त्यावेळेपेक्षा आताची परिस्थिती आर्थिक पालकांची खूप सुधारलेली आहे. त्यांना काय बिघडतं हे सगळं असं करायला, मग त्यांनाही कुठल्या ताणांना सामोरं जावं लागतं. असे अनेक विषय आपल्याला तिथल्या चर्चांमधून जेव्हा आपण अगदी रेकॉर्डिंग करत असतो तेव्हा सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये भर पडत जाते. रेकॉर्डिंग किंवा तुम्ही आता जे म्हटलं आधी ज्या गोष्टींसाठी तुम्ही काम करत होतात तिथे तुम्हाला काम करायला जास्त आवडतं का अनाउन्सर म्हणून, किंवा तुम्ही लोकांच्या समोर जे काही बोलणार आहात ते जास्त तुम्हाला अपील होतं? तर मी म्हटलं तसं की ट्रान्समिशन आणि प्रोडक्शन दोन्ही आकाशवाणीचे आहे, दोन्ही तितकीच महत्वाची आणि स्किलफुल आहे. आणि दोन्हीकडे एक वेगळ्या प्रकारचं स्किल लागतं. आणि मला एक उदाहरण सांगावंसं वाटेल. ट्रान्समिशन ड्युटीला होते, मॉर्निंग पुण्याची होती, आणि आम्ही जनरली पहाटेची ड्युटी असते, 5 वाजता पोहोचायला लागतं आणि सगळं सुरू होतं एका पाठोपाठ एक. तर मी आदल्या दिवशी जाऊन तयारी सगळी केलेली होती की भक्तिगीतं ही काढली होती, चित्रपट गीतं काढली होती, तुमच्या सगळ्या शेड्यूल नुसार तुम्ही ते बघून ठेवलं होतं. आणि पहाटे जेव्हा मी ड्युटीला पोहोचले
तेव्हा मला तिथे गेल्यावर कळलं की रात्रीच कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचं निधन झालंय अरे बापरे. आणि सरकारी दुखवटा जाहीर झालेला आहे आणि हे सगळे कार्यक्रम बदललेले आहेत. अरे बापरे. आणि आपण सिग्नेचर ट्यून लावत नाही तेव्हा दुखवटा असतो हो, तेव्हा, आणि जी बरोबर. गाणी चित्रपट संगीतात जनरली प्रेमगीतं असतात तर बरोबर. ती कुठलीही न लावता दुखवट्याच्या दुःखी गाणी म्हणजे लावायची आहेत. तेच तुम्हाला आता शेड्यूल करायचं आहे असं हा. तिथे गेल्यावर तिथे आयत्या वेळेला. गेल्यावर मला कळलं आणि ऐनवेळी हे जे सगळे बदल झाले याच्यातनं सुद्धा मी खूप शिकत गेले की बरोबर. ऐनवेळी अशी परिस्थिती आल्यानंतर कशा पद्धतीने सामोरं काय आपल्याला आपल्याला जायचंय. त्यानुसार मी तयारी केलेली आहे बरोबर. आणि अचानक ही परिस्थिती आली पण ते बाहेर आपल्याला कळू द्यायचं नाही. हे अगदी बरोबर आहे. म्हणजे या माध्यमाचं मला वाटतं हे वैशिष्ट्य आहे की वैशिष्ट्य आहे, तुम्हाला अगदी अपडेट बरोबर. राहावं लागतं. बाहेरच्या जगामध्ये काय चाललंय त्याचा संबंध तुमच्या ड्युटीशी प्रत्येक वेळी असतो आणि असतो. तसं सजग तुम्हाला राहावं काम लागतं. करावं लागतं. किंवा या सगळ्यामध्ये आता हा तुम्ही जेव्हा अनुभव सांगितलाय तेव्हा दोन्हीची मानसिकता तुमची, कारण या वेळेला तुमच्या डोक्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीचे विचार चालू होतात लगेचच, पण जे ठरवलंय ते आता आपल्याला करायचं नाहीये. मग जे आता करायचंय ते चांगल्या पद्धतीने करायचं. हा अनुभव खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठी लागणारी मानसिकता स्टेबल ठेवणं हा तर खूप मोठा टास्क म्हणायला हरकत नाही. प्रत्येक अनाउन्सरला कधी ना त्याच्यामध्ये कधी यातून करावंच जावं लागतं, हे बरोबर आहे. म्हणजे म्हणूनच आकाशवाणीतल्या या गोष्टी समाजासमोर याव्या हाच आपला आजचा उद्देश आहे. आणि या सगळ्या आघाड्यांवरती नवदुर्गा म्हणून जेव्हा आपण लढत असतो, कारण हे काम तुमचं रोजच्याच पद्धतीने चालू राहतं, पण यामध्ये घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या, इथल्या होणाऱ्या बदलत राहणाऱ्या गोष्टी किंवा ठरलेल्या गोष्टी, हे सगळं करताना आपलं व्यवधान हे आपल्या कामावरती फोकस करणं हा पण खूप मोठा तुमच्यासाठी असलेला एक मोठा टास्क आहे. आणि हा तुम्ही नवदुर्गा म्हणून एक चांगल्या पद्धतीने करता आहात. अशाच वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या गोष्टी समजून घेणं आणि त्या समाजासमोर मांडणं हे खूप छान काम आकाशवाणीच्या माध्यमातून होत असतं. आणि आज मोबाईलच्या माध्यमातून आकाशवाणी खूप दूरपर्यंत म्हणजे जगभर पसरली आहे. अगदी, अगदी. त्यामुळे तुमचं काम खूप या पद्धतीने वेगाने वाढू दे खूप जास्त आणि लोकांपर्यंत चांगलं पोहोचतंय ते. पोहोचतंय. अजूनही जास्त मोबाईल लोकांनी ते ऍपद्वारे. ऐकणं हे पण फार महत्वाचं आहे. म्हणजे कितीही पद्धतीने जरी आपण बदलाबदली केल्या तरी रेडिओ किंवा आकाशवाणी हे माध्यम लोकांना छानच वाटेल असंच आहे. तर या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचूया. पुन्हा एकदा इथे आल्याबद्दल आपल्याला धन्यवाद देते आणि आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमातून आपण नक्की भेटत राहू आणि श्रोत्यांसमोर वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम मांडण्याचा नक्की प्रयत्न करूया. पुन्हा एकदा आपल्यासाठी धन्यवाद. आणि मला हे विशेष सांगावंसं वाटतं की आतापर्यंत अनेक मुलाखती मी घेतलेल्या आहेत. पहिल्यांदाच मुलाखत देण्याची संधी मला अरे वा. तुमच्यामुळे मिळाली. तर त्याबद्दल मी तुमचे सुद्धा धन्यवाद. मनापासून आभार धन्यवाद. मानते. धन्यवाद. धन्यवाद. कधीतरी हाही अनुभव तुमच्यासाठी छान व्हावा आणि त्याला कारण मी ठरले याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नक्की पुन्हा भेटू आपण. नक्की. धन्यवाद.